ही महाराष्ट्राची माती माझ्या शिवरायांची, माझ्या शिवरायांना पराक्रम आणि शूरवीर बनवणाऱ्या जिजामातांची ही माती. हा महाराष्ट्र त्यांचा, ज्याने स्वतःच्या शरीराचे तुकडे झाले पण आपला धर्म बदलला नाही, त्या शंभूंची ही माती ज्यांची, ज्या मावळ्यांनी या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्या माझ्या शूरवीर मावळ्यांची. या मातीवर अनेक संकट आली, या महाराष्ट्रावर अनेक संकट आली. त्या सर्व संकटांना आपल्या पायदळी तुडवून पुढे निघालेला माझा महाराष्ट्र. गेल्या 10 वर्षात असं काय झालं? गेल्या 10 वर्षात असं काय झालं की या महाराष्ट्राची दुर्दशा झाली? 350 वर्षापूर्वीचा इतिहास साठवला तर आपला स्वाभिमान नेमका गेला कुठं हेच समजत नाही. स्वतःला नेते म्हणणाऱ्यांनी जो गुजरात आपण लुटला होता, तो गुजरात आज महाराष्ट्राला लुटतोय. म्हणजे आपण म्हणतो आज महाराष्ट्र साधू संतांचा, हा महाराष्ट्र साधू संतांचा, हा महाराष्ट्र आंबेडकरांचा, हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा मानावा लागतो. आपण आता मुद्द्याकडे येऊ. मुद्दा आहे संतोष देशमुख, त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराची. इतक्या अमानुषपणे एखाद्या व्यक्तीला मारणं हे माझ्या मते इतिहासात पहिल्यांदाच याची नोंद झाली. शिवरायांच्या काळात जर असं काही घडलं असतं तर ज्यांनी त्यांना मारलंय त्यांचे तुकडे कुठेच भेटले नसते. कारण शिवरायांच्या, आमच्या महाराजांच्या काळात अशा फालतू गोष्टींना कधीच वाव नव्हता. कारण माझ्या राजाचं एक तत्व होतं, काहीही हो, कुणावर अन्याय झाला नाही पाहिजे. शेतकऱ्याच्या डेटाला हात न लावता राज्य चालवणं हे त्यांचं एक कर्तव्य होतं. यामध्ये जर संतोष देशमुख सारख्या एका गरीबावर अन्याय झाला असता तर राजांनी त्यांचे हातपाय तोडून त्यांच्या गळ्यात बांधले असते.